विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय, राजकारणाच्या गप्पा सुरू झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं तर ठाकरे घराणं त्यापासून विलग करता येत नाहीये. गेली 6 ते 6.5 दशकं ठाकरे घराणं आणि महाराष्ट्राचं राजकारण हातात हात घालून चालत आहे आणि आत्तापर्यंत ठाकरे घराणं हे रिमोट कंट्रोलच्या रूपानं महाराष्ट्रात सुपरिचित होतं. पण अगदी काल परवापासून एक वेगळी प्रथा पडलेली आहे. या घराण्यातून पहिला निवडणुकीच्या रिंगणात पहिला प्रवेश झाला तो आदित्य ठाकरेंच्या रूपानं आणि या निवडणुकीमध्ये अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे चिरंजीव सुद्धा राजकारणात सक्रिय झालेले आहेत. माहीममधून ते निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरे आज स्वतः आपल्यासोबत आहेत. पुढच्या राजकारणातल्या वाटचालीचा आपण आढावा घेणारच आहोत मात्र त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या या नव्या रोलमध्ये काय योजना आहेत, कशा पद्धतीनं हे राजकारण ते पुढे नेऊ पाहत आहेत. राज ठाकरेंचे विचार आपण ऐकलेले आहेत. अमित ठाकरेंचे विचार कसे आहेत ते सुद्धा आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. अमितजी, तुमचं NDTV मराठीच्या स्टुडिओत स्वागत आहे. धन्यवाद. आत्तापर्यंत ठाकरे घराणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे, अगदी प्रबोधनकारांपासून प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, मग राज ठाकरे, उद्धव ठाकरे ही तिसरी पिढी आणि आता लौकिक अर्थानं तुमची चौथी पिढी आहे. बरोबर. राजकीय वारसा, सामाजिक वारसा ठाकरे घराण्याला आहेच, हो. पण निवडणुकीच्या राजकारणात ठाकरे कधीही उतरले नव्हते. चौथी पिढी मात्र ठाकरेंची राजकारणात उतरते. कारण काय आहेत? मी माझं कारण सांगू शकतो, मी त्यांचं नाही सांगू शकत. की रिमोट कंट्रोलचं जसं तुम्ही बोललात, रिमोट कंट्रोलचा एक काळ होता जेव्हा माननीय बाळासाहेब असतील किंवा राजसाहेब असतील की ते बाहेरनं जे काय आमची 13 आमदारांची जी हे आली, नाशिकमध्ये जी सत्ता आली, ते बाहेरनं ते कंट्रोल करू शकायचे. कारण त्यांचा तो वचक होता, त्यांचा तो दरारा होता, त्यांचा तो ऑरा होता, तो अजूनही आहे. माननीय बाळासाहेबांचं आपल्याला बोलायला हे नाही, कारण त्यांनी 95 जी सत्ता आणली वगैरे, त्याच्यानंतर रिमोट कंट्रोल म्हणून त्यांनी एक मुख्यमंत्री बसवले, 2 मुख्यमंत्री दुसरा मुख्यमंत्री बसवले. त्याच्यामुळे पण माझी ती कपॅसिटी नाही आहे. म्हणून मी त्या दिवशी बोललो की हे मला वाटतं देशात फक्त महाराष्ट्रात होत असेल की निवडणूक न लढवता एक पक्षाचा अध्यक्ष एक पक्ष कंट्रोल करतोय. ती माझी कपॅसिटी नाही आहे, नाही मला त्या कंपॅरिझनमध्ये पडायचं आहे. आणि मला वाटतं आत्ता कुठेतरी मला सिस्टीममध्ये जाणं महत्त्वाचं वाटलं. कारण शेवटी कसं आहे की आता हे जे महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे, इकडनं तिकडे तिकडनं इकडे, त्याच्यामुळे एक विश्वासातला माणूस कुठेतरी तिकडे राजसाहेबांचं जाणं गरजेचं आहे. कारण मुलगा म्हणून मी तर पक्ष बदलू नाही शकत. जास्तीत जास्त मी राजकारणातून बाहेर होईन, पण मी पक्ष बदलू नाही शकत. त्याच्यामुळे कुठेतरी एक विश्वासातला माणूस जाणं गरजेचं आहे आणि म्हणून मला वाटलं की हे पाऊल उचलणं मला महत्त्वाचं वाटलं. तुम्ही आता म्हणालात की एक विश्वासाचा माणूस म्हणून मला राजकारणात यायचं होतं. तुम्ही कधीतरी असा विचार केला की राजकारणात आपल्याला यायचं आहे? नेमका कोणता असा क्षण होता की तुम्हाला वाटलं की आता आपण राजकारणात, तेही सक्रिय राजकारणात गेलं पाहिजे, म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे? सक्रिय राजकारणात 2014 काय प्रसंग? कारण प्रामाणिकपणे काम करून फेलियर काय असतं हे साहेबांनी बघितलंय, कधी दाखवलं नाही आहे. पण पक्ष म्हणून 2014 पासून 24 पर्यंत जे पक्ष सहन करत आलं, म्हणून मी राजसाहेबांचं, मी तर त्यांना तो श्रेय देतोच, पण मी महाराष्ट्र सैनिकांना पण मी हे बोलतो की ही लॉयल्टी ह्या काळात जपणं खूप कठीण असतं. मी आता जिकडे लोकांना, भाजपला किंवा कुठच्याही पक्षांना चेहरे मिळत नाही आहेत, तिकडे राजसाहेबांकडे सहज चेहरे उभे राहत आहेत 2024च्या निवडणुकीसाठी. ही सोपी गोष्ट नाही आहे. हे चेहरे असणं म्हणजे एक लोकांना माहिती आहे की हा माणूस प्रामाणिक काम करतोय. 10 वर्ष फेलियरमध्ये गेली तरी लोक सोडून नाही गेली आहेत. हे मला वाटतं. म्हणून मी बऱ्याचदा बोलतो की राजकारणात पेशन्स आणि लॉयल्टी ह्याला मी सगळ्यात जास्त प्राधान्य देतो. कारण ती आता खूप कमी बघायला मिळते. तुमची पत्रकार परिषद झाली, ज्यावेळेला तुमचं नाव घोषित झालं माहीममधून, त्यावेळेला तुमची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेत तुम्ही असं म्हणालात की माहीममधून नाव होणं हा माझ्यासाठी पण एक सुखद धक्का होता किंवा आश्चर्याचा धक्का होता. मला तोपर्यंत माहिती नव्हतं. खरंच तुम्हाला तोपर्यंत माहिती नव्हतं की राज ठाकरेंनी यापूर्वी तुम्हाला कल्पना दिली होती? कॉन्स्टिट्युन्सीबद्दल आम्ही कधीच नव्हतं बोललो. अच्छा, म्हणजे राजकारणात यायचं याच्याबद्दल तुमचं वडिलांशी बोलणं झालं होतं? नाही, राजकारणात यायचं नाही, निवडणुकीच्या राजकारणात ह्याच्याबद्दल बोलणं झालेलं. कारण मी त्या बैठकीत जे बोललो की पक्षाला गरज असेल तर मी उभं राहायला तयार आहे,
त्या बातम्या झाल्या. त्याच्यानंतर साहेबांनी मला फक्त एवढंच विचारलं. आमचं इतर कॉन्व्हर्सेशन खूप असं, पण राजकारणाबद्दल घरी कधी कॉन्व्हर्सेशन होत नाही. आणि मला आठवतं मी लिफ्टमधनं खाली आलो आणि ते फोनवर होते. त्यांनी मला विचारलं, काय तू असं बोललास? तर मी त्यांना बोललो, हो मी असं बोललो. ते बोलले ओके. एवढंच कॉन्व्हर्सेशन होतं. त्याच्यानंतर भांडूप, माहीम, नाशिक, वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीजमधनं लोक बोलवायला लागली. मग ते तर त्यांचं खरं प्रेम आहे, पण तेव्हा कुठेतरी ते सिरियसली घ्यायला लागले की हो ह्याला उभं करू शकतो. त्यांनी मला कॉन्स्टिट्युएन्सी विचारली नव्हती, पण त्यांनी मला 3दा फक्त बोलवून विचारलं की तुझी तयारी आहे ना? अशा गोष्टी असतात, आमदार झाल्यावर असं असं करायला लागतं. त्यांनी मला सगळं सांगितलं. ते तुझी तयारी आहे ना, कारण तुझ्यामार्फत मी पहिल्यांदा इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये घुसणार आहे. ते मला हे पण बोलले की हा स्ट्रेस मी कधी बाळासाहेबांना दिला नाही. मी बोललो तू पण नको घेऊ. तुला नसेल पाहिजे तर मी थांबतो, असं काही नाही आहे. मी महाराष्ट्रभर प्रचार करीन, पण दिलंस तर मी 100% निवडून येईन. एकदा ठरलं की बाबा आता सक्रिय राजकारणात उतरायचं, निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं. सक्रिय राजकारण म्हणजे तुम्ही राजकारणात आहातच, पण निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं हे एकदा ठरलं. त्यानंतर राज ठाकरे यांच्यासोबत काही चर्चा, त्या दृष्टीनं, त्या अनुषंगानं काही योजना, या संदर्भात काही चर्चा? नाही, काहीच नाही. आमची राजकारणाबद्दल चर्चा होत नाही. मी कधी चुकलो तर ते मला सांगतात की हे करू नको, पण काय करायचं कधीच सांगत नाहीत. आणि हे त्यांचं मला सगळ्यात जास्त आवडतं, कारण माझी वाट मी स्वतः बनवली पाहिजे. जे मी संस्कार घेतले, जसा वागतो, जसा फिरतो, ते त्यांना ऑब्झर्व करून फिरतो, पण त्यांनी मला कधी सांगितलं नाही की असं असं वाग. त्याच्यामुळे जे करतोय ते मी स्वतः करीन, पण ते कधी चुकल्यावर ते नक्की सांगतात की हे नको करू. तुम्ही विचारत नाही, पण ते तुम्हाला काही सल्ला देत नाही, पण तुम्ही मी काहीतरी विचारलं विचारत पण जात असाल? नाही. कुठल्या तरी अशा अडचणीच्या क्षणी तुम्हाला काहीतरी मार्गदर्शनाची गरज लागली मग तर अडचण अजूनपर्यंत आली नाही आहे, टचवूड. अगदी. त्याच्यामुळे नाही, पण आता जसं तुम्हाला दादर माहीमची तिकीट मिळालेली आहे, तुम्ही तिथनं आता निवडणूक लढणार आहात, पण दादर माहीमकरांनी तुम्हाला मतदान का करावं? म्हणजे तुमचे प्लान काय आहे दादर माहीमच्या विकासासंदर्भातले? दादर माहीम म्हणजे मी इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये घुसायचा विचार जेव्हा केला, तेव्हा माहीम जेव्हा मिळाला तेव्हा मला अधिक आनंद झाला, कारण मी तिकडे 32 वर्ष वाढलो आहे. मग तिकडचे प्रश्न तोंडपाठ आहेत, आणि तोंडपाठ आहेत म्हणजे मला पण पाहिजे की मी पण ते एन्जॉय करीन. मी लोकांसाठी तर करणारच आहे, पण जे करणार आहे ते मी पण एन्जॉय केलं पाहिजे, माझ्या मुलांनी केलं पाहिजे, माझ्या फॅमिलीनी केलं पाहिजे, लोकांनी केलं पाहिजे. कारण मी तिकडे वाढलो आहे. आणि 30 वर्ष जर एक शहर आपण आता जसं तुम्हाला 30 वर्ष एक शहर मिळालं, मी आता महानगरपालिका आपण बोलू. मी 32 वर्षाचे, 92 पासून शिवसेनेकडे महानगरपालिका आहे. मी जन्मल्यापासून शिवसेना सत्तेत आहे. बरोबर. जर 30 वर्षात तुम्ही ही परिस्थिती करून ठेवली असेल एका शहराची, तर मला वाटतं त्याच्यापेक्षा दुर्भाग्य नाही हो. आणि ते दुर्भाग्य लोकांचं आहे, कारण ते त्याच लोकांना निवडून देत आहेत. म्हणून मला वाटतं की कुठेतरी हा बदल झाला पाहिजे. आपल्याकडे एवढी चांगली किनारपट्टी आहे, समुद्र किनारपट्टी आहे, काय करू शकतो तिकडे. मी जग बघून आलो आहे, मी देश बघितला आहे, आपला गोवा बघितला आहे, आपलं अंदमान बघितलं आहे, लक्षद्वीप बघितलं आहे. आपण काय करू शकतो. बरं, लोकल इश्यूज तर तुम्ही सोडून, म्हणजे लोकल इश्यूज म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना जे तुमची रक्षा करतात तेच सुरक्षित नाही आहेत. तुम्ही पोलीस कॉलनीत गेला तर स्लॅब पडलेले आहेत, बिल्डिंग कोसळायला आली आहे. 5 वर्षापासून ते बोलत आहेत की आमचे शासकीय जे आम्ही जिकडे राहतो ते बिल्डिंग येऊन बघा. फिशरमॅन कॉलनी आहे, त्यांची ची परिस्थिती वाईट आहे. रस्ते बघितले तुम्ही. मी बऱ्याचदा बोलतो की आपल्याला सवय झाली आहे खड्ड्यांमधनं जायची, पण पॉटहोल्समुळे किती मृत्यू होतात मुंबईत, महाराष्ट्रात, हे आपण कधी बघितलं आहे का? कारण आपण ह्युमन लाईफला खूप कॅज्युअली घ्यायला लागलो आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मला हे सगळं बदलायचं आहे. प्लस एक माहीम एस्थेटिकली, किंवा मुंबई बोलाल तुम्ही, महाराष्ट्र बोलाल, मला एस्थेटिकली सुधारवायचं आहे. की लोकांची इच्छा झाली पाहिजे की सुट्टीला कुठे जायचं आहे तर मुंबईला जाऊ, महाराष्ट्रात जाऊ. ते सध्या होताना पाहायला मिळत नाही. ज्या पद्धतीचं ट्रॅफिक जॅम कोण आहे. येतं आपल्या इकडे? परदेशातनं लोक आली, कुठे जातात ते? धोबी घाट,
धारावी. बरोबर. धारावीला ते राऊंडचे पैसे आहेत. म्हणजे ते टूरचे पैसे काय आहेत मला आजपर्यंत कळलं नाही, की लोक काय बघायला येतात की आम्ही किती श्रीमंत आहोत, तुम्ही किती गरीब आहात, आम्हाला मजा येते. हे कुठेतरी सुधारलं पाहिजे हो. पण सर एक महत्त्वाचा विषय आहे की दादर माहीममध्ये तिरंगीत लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे. तुम्हाला कोणाचं आव्हान मोठं वाटतं, म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचं की ठाकरेंच्या शिवसेनेचं? मला वाटतं त्यांना प्रश्न विचारा. म्हणजे तुम्ही आलात तर तुमचं आव्हान त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं असं तुम्हाला वाटतंय? कारण मला आव्हान मोठं नाही वाटत. मी बोललो तसं माझ्या ह्या दोघांची लढत नाही आहे, माझी लढाई खूप मोठी आहे. मला एखाद्या निवडणुकीला सामोरं जाता, म्हणजे आपण एखाद्या साध्या परीक्षेला जरी सामोरं जात असू तरी आपल्या पोटात अशी एक अनामिक भीती असते. एवढी मोठी आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या परीक्षेला तुम्ही सामोरं जाताय, राजकीयदृष्ट्या थोडंसं तरी काहीतरी असं मनात वाटत असेल भीती किंवा असं काही? भीती नाही वाटत मला. मी त्या दिवशी बोललो 2017 नंतर माझी भीती मेली. काय काय झालं 2017? मी आजारी पडलो तेव्हा, जेव्हा मला माहित नव्हतं मी जगणार की मरणार, कारण तो आजार तसा होता की डॉक्टरांकडे पण उत्तर नव्हतं. आम्हालाही कल्पना आहे, आपण त्या विषयाकडे नको जाऊया. पण हा एक्झॅक्टली, म्हणून माझी भीती मेली. त्याच्यामुळे मला असं काय वाटत नाही. हां, तुम्ही म्हणजे राज ठाकरेंनी एक स्वप्न नाशिकसाठी पाहिलं होतं. गोदा पार्क असेल, बटरफ्लाय गार्डन असेल, अशी कामं आम्ही स्वतः जाऊन तिथे बघितलेली आहे. राज ठाकरेंसोबत आम्ही गुजरातचा दौराही केलेला आहे. राज ठाकरेंनी जे स्वप्न त्यांच्या एका ड्रीम सिटीसाठी पाहिलं होतं नाशिकसाठी, ते त्यांना प्रत्यक्षात त्यांनी आणलं. गोदा पार्क बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीमुळे ते अडचणीत आलं. पण माहीमसाठी अशा तुमच्या काय योजना आहेत तुमच्या मतदारसंघासाठी, की ज्या तुम्हाला असं वाटते की इतरांपेक्षा युनिक आहेत, वेगळ्या आहेत आणि मी काहीतरी वेगळं माझ्या मतदारांना देऊ शकतो? नाही, ते मला वाटतं मी आल्यावरच करू शकेन. कारण जे करू शकतो ते सांगू नाही शकणार, आणि जे सांगू शकतो त्याची व्हॅल्यू त्यांना आत्ता नाही कळणार. म्हणजे समजा आता मी तुम्हाला बोललो की एक चांगलं खेळायला पार्क देऊ शकतो, की तुम्हाला चांगले रस्ते देऊ शकतो, त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळेपर्यंत नाही कळणार. कारण आपल्याला एवढी सवय लागली आहे की आपलं आयुष्य एवढं व्यस्त झालं की ठीक आहे चल त्याच ट्रॅफिकमधनं जा, कामाला जा, त्याच ट्रॅफिकमधनं या, घरची भांडणं असतील, जायला कुठे नाही आहे, ठीक आहे हेच आयुष्य आहे, आता असंच जगायचं आहे वगैरे, अशी जी सवय लागली आहे ना, या माइंडसेटमधनं मला लोकांना बाहेर काढायचं आहे. त्याच्यामुळे मी जे देऊ शकतो ना ते मी आल्यावर मी देईन. मला सांगून नाही देता येणार, पण तुम्हाला माहीम 5 वर्षात बदललेलं दिसेल. अलीकडे एक राज ठाकरेंनी मेळाव्यात मुद्दा उपस्थित केला होता आणि ते असं म्हणाले होते की यावेळेस मनसैनिकांना सत्तेत मला बसवायचं आहे. जर अशी वेळ आली तर महायुतीसोबत की महाविकास आघाडीसोबत? कारण विषय असा आहे की दोघांशी संबंध चांगले आहेत. म्हणजे पवार साहेबांसोबत आम्ही बघितलं की 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे पवार साहेबांसोबत होते. बोललेलं नाही, हे राज ठाकरे म्हणाले होते की त्यांना विचारायचं कोणासोबत. नाही, पण तुम्हाला कोणासोबत आवडेल? कारण आता तुम्ही दोन्ही बघितले, तुम्ही शरद पवारांचंही काम बघितलेलं आहे. आता महाविकास आघाडीने 2.5 वर्षात काय काम केलं आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात या महायुती सरकारने काय काम केलं आहे. तर सरकार तर या दोन्हीपैकी कोणाचं तरी एकाचं येणार आहे. तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत काय? कारण तुम्ही स्वतः आमदार तुम्ही कम्फर्टेबल असाल? नाही, मी राजसाहेबांसोबत कम्फर्टेबल आहे. ते म्हणतील ती पूर्व दिशा. पण काम नक्की होणार, म्हणजे साहेब सत्तेत आल्यावर काम नक्की होणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ज्या कुठल्या सत्तेत तुम्ही सहभागी व्हाल तिथे कारण आमचं तसं नसणार की राजीनामे खिशात घेऊन फिरतोय वगैरे. वेटो पॉवर तुमची तिथे चालेल. हो, की करा नाही तर निघतो. अच्छा, मी थोडा मागे तुम्हाला घेऊन जातो. 2009 हे राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीतलं एक मोठं यश होतं. म्हणजे शिवसेनेतला त्यांचा प्रवास सर्वांनीच पाहिला, पण मनसेसारखा पक्ष स्थापन केल्यानंतर ज्यावेळेला ते स्वतंत्रपणे स्वतःची राजकीय वाटचाल करत होते त्याला सगळ्यात परमोच्च बिंदू 2009चा होता. 13 आमदार निवडून आले होते, 2 ते 3 महापालिकांमध्ये सत्ता होती. त्यानंतर मात्र ते यश मनसेला मिळालं नाही. काय कारणं वाटतात तुम्हाला? काय कुठे चुकलं? काय सांगता येणार नाही हो ह्या गोष्टी. मला पण माहीत नाही. 7.5 लागली असेल, मी तसं बिलीव्ह करतो. किंवा एवढ्या कमी काळात यश मिळाल्यावर, म्हणजे मी साहेबांचं नाही बोलत कारण ते फिरवते, पण लोक जे अचानक आमदार झाले, नगरसेवक झाले, मे बी डोक्यात हवा गेली असेल, काही होऊ शकतं.
राज ठाकरेंचं एवढं विजन असतानाही काही साथीदारांनी विजन त्यांच्या असताना सहकार्याने- विजन होतं ते जेव्हा संपूर्णपणे सत्ता मिळाली ते नाशिकमध्ये आम्ही दाखवलं. पण नाशिकमध्ये पण पुन्हा सत्ता येऊ शकली नाही, काय कारण वाटतं? मी ते 7.5 मला माहीत नाही, त्याची कारणं नाही आहे तो. मे बी आम्ही जे केलं ते ॲडव्हर्टाईज नाही केलं किंवा काय माहिती मला, ह्याची माझ्याकडे पण कारणं नाही आहेत. पण तुम्हाला असं कधी मी वाटलं साहेब नाही पण आपण याचं ठकवले. analysis करावं? नाही. नाही पण साधारणतः अनेक लोक असं म्हणतात की राज ठाकरेंच्या पक्षात कारण किंवा मला वाटत नाही की याची नाशिककरांकडे पण कारणं आहेत की आपण का बदललं. नाही सतत ज्या भूमिका sorry. पक्षांनी बदलल्या आहेत त्याच्यामुळे कदाचित कशा बदलल्या? म्हणजे साधारणतः तुम्ही 2019 मध्ये 2014 मध्ये आम्ही बघितलं की तुम्ही मोदींसोबत होतात की मोदींनी देशात निवडून यावं यासाठी राज ठाकरेंनी अनेक निर्णय घेतले. 2019 मध्ये एकदम मोदी विरोध राज ठाकरे करत होते. मनसैनिक देखील अनेक वेळा अशा पद्धतीची भूमिका घेताना पाहायला मिळत होते. त्यानंतर आता परत आम्ही बघितलं की तुम्ही पंतप्रधान मोदींना 2024 मध्ये बिनशर्त पाठिंबा दिला. तरी सतत जी मनसेची भूमिका बदलत जाते त्याच्यामुळे पक्षाला नुकसान होत आहे का? तुम्ही एक न्यूज चॅनल चालवता, एका माणसाने चांगलं काम केलं तर तुम्ही ते चांगलं दाखवता, त्याच माणसाने वाईट काम केलं तर तुम्ही चांगलं दाखवणार आहात का न्यूज चॅनल चालवताना? नाही, बिलकुल नाही. मग एक स्वातंत्र्य पक्ष आहे, एक पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याला वाटलं की एक प्रधानमंत्री म्हणून आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनी उत्तम काम नाही केलं तर ते बोलायचं नाही का? बरं, जेव्हा उत्तम काम केलं तेव्हा पण बोललो आपण. पण आता साहेबांना वाटलं की ह्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे आणि जे 5 मुद्दे ते शिवतीर्थावर बोलले त्यातला एक मुद्दा आपण करून पण घेतला, जो म्हणजे मराठी भाषेला अभिजात अभिजात मराठी, yes. भाषेचा जो दर्जा मिळाला. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट होती जी किती वर्ष रखडलेली. त्याच्यामुळे मला वाटतं हे भूमिका बदलणं नसतं. जर माणूस बदलला तर आमचं ओपिनियन बदलणार ना त्यांच्याबद्दल. जर आता मी सत्तेत आलो, मी चुकलो तर माझी अपेक्षा आहे की पत्रकारांनी चिमटे काढावे, मला सांगावं मी कुठे चुकतोय. पण तेव्हाच जेव्हा मी एक काम नीट केलं तर तुम्ही त्याची तारीफ पण केली पाहिजे, ते क्रेडिट पण मिळालं पाहिजे. पण ह्याला भूमिका बदलणं नाही बोलत ना. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत पण की तसं चित्र जर जात असेल जनमानसात तर ते बदलण्यासाठी पक्षाकडनं पण प्रयत्न व्हायला पाहिजे होते, ते झाले नाही असं वाटत नाही? नाही, मला वाटत नाही हे जनमानसात हे चित्र आहे. हे मला वाटतं हे न्यूज चॅनल्सपासून ते प्रॉपगँडा आणि ते स्प्रेड केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही, मला कोणी आजपर्यंत विचारलं नाही की तुम्ही भूमिका का बदलल्या पत्रकार सोडून. चला, आमच्यावर तुम्ही दोष दिलात तो दोष मान्य करून मी जरा पुढे जातो की तुम्ही पत्रकार परिषदेत तुमच्या असं म्हटलात की राज्य आजारी आहे हो. आणि लोक पुन्हा पुन्हा त्याच डॉक्टरकडे जात आहेत. बरोबर. एक चांगला डॉक्टर कृष्णकुंजावर म्हणजे शिवतीर्थावर शिवतीर्थ. बसलेला आहे, तरी सुद्धा लोकांना तो दिसत नाही आहे. तुम्हाला असे कोणते प्रश्न वाटतात की जे राज्यासमोर अतिशय महत्त्वाचे आहेत आणि इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत तुमच्या पक्षप्रमुखांची भूमिका त्यात वेगळी आहे? असे कोणते प्रश्न वाटतात? इतर राजकीय पक्षांचे मला प्रश्न प्लीज सांगा. कारण ज्या मुलाखती मी बघतोय त्यात खोके, गद्दार, ह्यांनी पक्ष सोडला, त्यांनी पक्ष सोडला, ह्यांनी काम नाही केलं, हे काँग्रेसबरोबर गेले, हे राष्ट्रवादीबरोबर गेले, लोकांच्या प्रश्नाबद्दल बोलतंय कोण हे मला प्लीज सांगा. मग मी तुम्हाला माझे मुद्दे सांगतो. पण तरी मी सामाजिक माझे मुद्दे सांगतो तुम्हाला, पण मला सांगा की आपण जे बघतोय ते लोकांबद्दल किती चर्चा होते आणि राजकीय पक्षांबद्दल इलेक्शनच्या वेळेला किती चर्चा होते. आता लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ मी परत तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण, हं. मी काय विरोधात नाही आहे, तुम्ही वाटा पैसे, शेवटी लोकांचे पैसे वाटताय तुम्ही. पण जिकडे लाडकी बहीण म्हणजे जिकडे बहिणींवर अत्याचार होत आहेत, जिकडे बलात्कार होत आहेत, तिकडे तुम्ही का गप्प बसता? तिकडे का नाही तो निर्णय तुम्ही का नाही लगेच घेतला जात? का एन्काउंटर झाल्यावर पोलिसांवर आरोप होतात? एकदा मी साहेब बोलतात तसे 48 तास देता ना ते साफ करून टाकतील. आणि ही फ्रीडम पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली पाहिजे. राज्यकर्त्यांकडून जे अपेक्षित आहे ते यंत्रणांना मिळत नाही असं. नाहीच मिळत आहे. एवढा प्रेशर असतो. म्हणजे तुम्ही विचार करा की आता त्या 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, तो कोणतरी
बलात्कारी त्याला एन्काउंटरमध्ये मारलं आणि त्याची आई बोलते की माझा मुलाला सायकल नाही चालवता येत, तो बलात्कार काय करणार? अरे काय दोन्ही एका शाळेत शिकवतात का? बलात्कार कसा करायचा आणि सायकल कशी चालवायची एका शाळेत शिकवतात का? मग आपण काय बोलतोय? आणि बरं त्याला एन्काउंटर करून मारल्यावर तुम्ही पोलिसांवर आरोप करता की ह्याच्या पाठी मोठा हात आहे. असेल, पण बलात्कार कोणी केलाय तर ह्यानी ना मग ठेचून मारा. त्या शोधात तुम्ही नंतर जा. बरं तुम्ही शोधलं तर मिळू पण शकतो की त्याच्या पाठी कोण होतं, त्या शाळेचे प्रिन्सिपल कोण होते, काय असं तुम्ही बाहेर काढा त्या गोष्टी, कुठचा पक्ष आहे वगैरे. बलात्कार कोणी केला तर मला वाटतं ह्या शिक्षा झाल्या पाहिजेत. मग मी आजच बोललो की सिंगापूरमध्ये तुम्ही च्युइंगम साधं रस्त्यावर थुकलात तर मला वाटतं 5 का 10,000 फाईन आहे. ही भीती असली पाहिजे. मग तुम्ही काही करायच्या आधी विचार केला पाहिजे. थोडासा आपण हलक्या फुलक्या विषयांकडे रौनक तुमच्याकडे माझा एक छोटासा प्रश्न असा आहे की राजकीय नेता म्हणून राज ठाकरेंचे कुठले गुण तुम्हाला आवडतात? राजकीय नेता हां. खरं बोलतात. म्हणजे थेट जे आहे ते बोलतात. राज ठाकरे वगळता कोणता नेता तुम्हाला आवडतो? राज ठाकरे आवडतात हे निसंशय आहे तुमच्यावर. पण राज ठाकरे वगळता नाही, राज्याच्या, त्यांना मी देशाच्या- मानतो. त्यांना मी मानतो. आवडतात, अनेक लोक आवडतात. देवेंद्रजी आवडतात, पवार साहेब आवडतात. कारण शेवटी राजकारणात कसं यायचं असेल तर ती एक हे आहे, म्हणजे कोणते गुण अनुकरणीय वाटतात या दोन नेत्यांचे? म्हणजे तुम्ही आता उल्लेख केला देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांचा. नाही अनेक गुण आहेत, पण मला ते भाई राजकारण कसं भाई आता शेवटी पवार साहेबांचं वय माहीत नाही मला काय, 80च्या पुढे आहे. 80च्या पुढे, पण ते ज्या पद्धतीने उतरलेत ह्या निवडणुकीत बघून असं वाटतं की अरे हे माणूस थकतो की टायरलेसली काम करतात. मला आवडतं ते. आणि देवेंद्रजी आवडतात. यंगमध्ये बोलाल तर मला रोहित पाटील ओके मला आवडतो, कारण जमिनीवर पाय ठेवून काम. पाटलांचे हो आर आबांचे चिरंजीव जमिनीवर पाय ठेवून काम करणारा मुलगा आहे. थोडासा आपण राजकारणाव्यतिरिक्त काही गोष्टी. ठाकरे घराणं हे कलेचं घराणं मानलं जातं. म्हणजे बाळासाहेबांकडे कला होती. तुमचे काका उद्धव ठाकरे ते फोटोग्राफर चांगले आहेत. तुमचे वडील उत्तम व्यंगचित्रकार, म्हणजे जगभरातल्या चांगल्या व्यंगचित्रकारांची जर आपण यादी बनवली तर त्यात तुमचे आजोबा आणि वडील यांचा समावेश असेल. तुम्हाला अशी कोणती गोष्ट आवडते राजकारणाव्यतिरिक्त ज्याच्यात तुम्हाला रस आहे? मला कॅरिकेचर्स करता येतात, सो मला ते खूप आवडतं. आवडायचं ॲक्च्युली. मी आत्ता थोडं बंद केलं आहे. बाकी तुम्हाला आम्ही फुटबॉल खेळताना बघितलं, खूपदा खेळलो. नाशिकला वगैरे कुठेतरी दौऱ्यावर तुम्ही. ते मला आवडतं. फुटबॉल मला खूप आवडतं. त्याच्यामुळे कुठेही गेलो तरी मी, लोक नसतील तरी मी आमच्या सहकाऱ्यांना सांगतो की शॉर्ट्स घालून खेळायचं आहे. जमत नसेल तरी खेळा माझ्याबरोबर, कारण कुठेतरी तो वर्कआउट, कुठेतरी मला ते एक प्लेजर असतं, ते कुठेतरी आवडतं. एक म्हणजे दिवाळी आता जवळ आहे, तर आम्ही नेहमी बघितलंय की म्हणजे ठाकरे कुटुंब असेल किंवा पवार कुटुंबाची दिवाळी एकत्र अनेक त्याचे जे फोटोग्राफ्स आहेत ते नेहमी पाहायला मिळतात. मात्र ठाकरे कुटुंबाची दिवाळीचं फार कमी फोटोग्राफ्स वगैरे किंवा असं पाहायला मिळतात. तर शेवटी तुम्हाला असं कधी आठवतं की मातोश्रीवर बाळासाहेबांच्या इथे जाऊन तुम्ही सगळे एकत्र येऊन दिवाळी सेलिब्रेट केली असेल? काही आठवणी? नाही माझ्या काही आठवणी नाही. मी मातोश्रीवर जाणं खूप आधी थांबवलं, त्याच्यामुळे माझी काय मातोश्रीची आठवण नाही. पण दिवाळी आम्ही शिवाजी पार्कवर तिकडच्या नागरिकांबरोबर जी साजरी करतो ती मला वाटतं माझ्यासाठी सगळ्यात मोठा क्षण असतो. कारण साहेबांचे अनेक मित्र येतात, बरोबर, ते काही सेलिब्रिटीजना बोलवतात, पण तो जो क्षण असतो म्हणजे ती जी दिवाळी असते मी असं बरं वाटतं. मी ऐकलंय की परदेशातनं लोक येतात ते बघायला की काय प्रकारची लाइटिंग होते. आणि मी अनेक फॉरेनर्सना तिकडे बघितलंय, पण मला ते असं पीसफुल प्लेझेंट बरं वाटतं की आपण अशी दिवाळी साजरी करतोय. कारण खूप आता आत्ताच्या काळात गणेशोत्सव असो किंवा आपले जे सण असतील ते कुठेतरी कमी झालेत. रौनक आमचे सहकारी त्यांची परवानगी असेल तर मी एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुमचे प्रश्न जर नाही संपले असतील तर. बिलकुल. शेवटचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आदित्य ठाकरे गेल्या निवडणुकीत वरळीतून उभे राहिले होते त्यावेळेला एक उमदेपणाचा प्रत्यय राज ठाकरेंनी दिला होता आणि त्यांच्यासमोर उमेदवार दिला नव्हता. यावेळेला तुमच्यासमोर मात्र
उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला आहे. ही जेव्हा घोषणा झाली उमेदवारीची त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं? हे काही नाही वाटलं, अपेक्षित होतं. तुम्हाला अपेक्षित होतं उद्धव ठाकरे आपल्या विरोधात हो, उमेदवार हो. देतील? शिंदे एकनाथ शिंदे साहेब कुठेतरी नाही देणार असं अपेक्षित होतं, कारण साहेबांनी त्यांच्या मुलासाठी सभा वगैरे घेतली, पण हे अपेक्षित होतं. म्हणजे आम्हाला असं वाटलेलं उद्धव ठाकरेंनी तुमचा अपेक्षाभंग केला असेल, तुम्ही म्हणता शिंदेंनी अपेक्षाभंग केला आहे. हां, अपेक्षाभंग कोणी नाही केला. दोन्ही समोर आहेत, दोघांशी लढणार. अपेक्षाभंग कोणी नाही, पण एक अपेक्षा होती की कुठेतरी मला वाटलेलं, मी साहेबांना बोललेलं कोणाशी बोलायचं नाही, मी उभा राहतोय कोणाशी बोलायचं नाही. मला वाटलेलं की कुठेतरी उभे नाही करणार आउट ऑफ गुड फेथ. पण ठीक आहे, पण हे अपेक्षित होतं. म्हणजे निवडणुकीत जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार? नाही का? सर्वप्रथम माझ्या आईवडिलांना भेटणार, माझ्या घरच्यांना भेटणार, आमच्या लोकांबरोबर, माहीमकरांबरोबर, आमच्या महाराष्ट्र सैनिकांबरोबर साजरं करणार आणि कामाला लागणार. धन्यवाद. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्ही धन्यवाद, राजकारणात धन्यवाद. चांगलं नाव कराल ही अपेक्षा करतो आम्ही. खूप खूप हे धन्यवाद. होते राजपुत्र असा उल्लेख आपण करतो कारण राज ठाकरेंचे चिरंजीव आहेत. राजपुत्र रणांगणात उतरलेले आहेत. अमित ठाकरेंना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. दिवाळीच्या या मुहूर्तावर खरं तर दसऱ्याला सीमोल्लंघन होत असतं, या निमित्तानं त्यांचं सीमोल्लंघन होतं आणि राजकारणात त्यांचं नाव मोठं व्हावं ही NDTV मराठीच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.